आणि खूप छान असा गुलाल प्राप्त झालेले आहेत महादेवाचे दोन्ही नंदी. मालकसुद्धा आज सोबत आहेत आणि आनंदाचा क्षण आहे. त्यांनासुद्धा आज विचारूया. दादा तुमची ओळख सांगा. माझं नाव रोशन बर्डे. आमच्या बैलाचं नाव आहे लुक्काबाई. बैल हा श्रेयस शेठ मसे आणि वेदांत शेठ थुर्वे या दोघांचा आहे आणि सर्व आमचे ग्रुप आणि सर्व मित्र परिवार. आज आम्हाला एक रुपेश बोर्डे यांचा आम्हाला एक पायरा भेटला. त्यांच्या बैलाचं नाव आहे मेहरबान म्हणून. अतिशय नावाजबाज बैल आहे. लहानापासून म्हणजे तो आजपर्यंत त्याचं नावच आहे. त्याचा कधी गुलाल पडत नाही. काही कारणास्तव थोडा आजारी होता पण आज टॉपमध्ये खेळतोय. यांचा मेहरबान रुपेश बोर्डे यांचा मेहरबान. बघा मित्रांनो, खूप चांगली अशी दादांनी ओळख दिली आणि आज लुक्कासोबत मेहरबानसुद्धा पाळलेला आहे. खूप चांगला असा मेहरबाननी गुलाल करून दिला आणि दादांनी खूप चांगला असा अनुभव सांगितला. दादा काय सांगाल आजच्या नियोजनाबद्दल? कसं झालं नियोजन आणि कशा प्रकारे गुलाल झाला? दादा आज आमचा अचानक निर्णय झाला का आज आपल्याला गुलाल करायचे. ॲक्च्युली आम्ही रविवारी जाणार होतो पण रुपेश दादाला आम्ही फोन केला का आम्हाला पायरा पाहिजे. रुपेश दादा पण शर्यतीकार आहेत, लहानापासून शर्यत करतात आणि त्यांचा बैल पण नावात आहे. मग अचानक आमचा पायरा झाला आणि आज आम्ही लवकरच म्हणजे असा निर्णय घेतला का आपण लवकरच गाडी करूया आणि म्हणजे असं सगळी घरी जातील. तर आमच्याशी एक म्हणजे अशी एक गाडी होती किनवलीची, म्हसा किनवली. ते आले, आम्ही त्यांच्याशी गाडी जमवली आणि आम्ही गाडी केली त्यांच्याबरोबर. झाली आपली गाडी. बघा मित्रांनो, खूप चांगली अशी गाडी जपान किनवली विरुद्ध जपान ही गाडी दादांच्या विरुद्ध होती आणि खूप चांगला असा लुक्का आणि मेहरबानने गुलाल प्राप्त झालेला आहे. काय सांगाल लुक्काबद्दल दादा? कारण यंगस्टर जसं त्याची बॉडी दिसते आणि खूप चांगली अशी मसल दिसते. खूप चांगला सांभाळलेला आहे. काय वाटतंय? दादा लुक्काचा आता 18वा गुलाल आहे. ॲक्च्युली तो चारी खांदी होता पण आपण त्याला दोन्ही खांदी पब्लिकनी पळतो, डावीनी आणि उजवीनी. अतिशय नावाजबाज बैल आहे. गुलाल कधीच पडत नाही. आलो तर मैदानाला गुलालच घेऊन जातो आणि त्याच्यासोबत पण टॉपचेच पैरे करतो आपण पण. पण आज रुपेश दादाने पायरा दिला म्हणून आज गाडी गुलालात राहिली आणि चांगली गाडी झाली, चांगली गाडी पळाली. बघा मित्रांनो, दादा वारंवार पैरेवाल्यांचं नाव घेत आहेत आणि लुक्कासोबत पळालेला आहे मेहरबान. आज आपण त्यांनासुद्धा विचारूया. आज मालकसुद्धा सोबत आहेत. दादा वारंवार तुमच्या पैरेवाले नाव घेत आहेत आणि खूप चांगला असा तुम्ही गुलाल प्राप्त करून दिला. काय सांगाल आजच्या काय नियोजनाबद्दल? नाही, आपल्या मित्राचाच बैल आहे तो. काल वेदांत आला नाही, त्याने मला फोन केला संध्याकाळी. मला बोलतो उद्या गाडी पालवायची का आपण. तर माझा पण एक पायरा अचानक कॅन्सल झाला रात्री. तर बोललो ठीक आहे चल पलवू मग उद्या गाडी. आणि गेल्या वर्षी झाले वासराचे भरपूर गुलाल झाले. यावर्षी पण चांगला पलतोय. मध्यंतरी जरा सुरुवातीला आजारी होता तेव्हा 3 गुलाल पडले सुरुवातीचे. पण त्याला एकदा गुलाल अंगाला लागला का तो गुलाल सोडत नाही, ते आपल्याला माहिती आहे. तर आता नाही, आता रोजच गुलालात आहे. दिवस आड करून गुलालातच आहे बस. खूप चांगली अशी शर्यष्टी बैलाची दिसते. काय सांगाल त्याच्याबद्दल? कारण मेहरबान हे नाव गुलाल प्राप्त आज झालेलंच आहे आणि मागील सीझनमध्ये सुद्धा दादांनी सांगितलं की नेहमी गुलालासाठी प्राप्त राहतोय. काय सांगाल मेहरबानबद्दल? काय नाही, बैल आम्ही घेतल्यापासून आम्हाला कधी नाराज तर बैलांनी केलं नाही. गेल्या सीझनला आम्ही 70 शर्ती केल्या असतील, पावसाली केल्या 7-8. इथनं पॉसिबल नव्हतं होतं एवढ्या लांब. मोरगाव इकडे जुन्नर बिन्नरला आम्ही जायचो इथनं. आणि आता जरा मग शर्ती सुरू झाल्यानं बैल आजारी झाला, असं झालं. तर झाल्यानंतर 3 गाड्या पडल्या आमच्या सुरुवातीच्याच. गुलालच नव्हता भेटत. नंतर जसा तो पहिली गाडी झाली, मला माहिती आहे एकदा त्याच्या अंगाला गुलाल लागला तो गुलाल आता सीझनभर सोडणार नाही, गाडी कसली पण धरली तरी. एवढी आपल्याला बैलाबद्दल खात्री आहे. आणि आमचा ड्रायव्हर फिक्स, बारक्या ड्रायव्हर बस. बघा दादांनी खूप चांगलं असं सांगितलेलं आहे. कारण मागील सीझनमध्ये 70 गुलाल घेतलेला मेहरबान आज आणि खूप चांगला असा महादेवाचा नंदी दिसत आहे. दादा मेहरबान तर आता गुलाल प्राप्त झालेलाच आहे. काय सांगाल आज एखादी इतिहास असा घडवला मेहरबाननी, असा आनंद कुठल्या मैदानामध्ये तुम्हाला मिळाला? आनंद तर प्रत्येक ठिकाणीच देतो का, तर त्याच्या आदतपासून तो गुलालातच आहे. आणि म्हणजे अशा आम्ही वासरांच्या गाड्या कधी पकडल्याच नाही. कोणी पण सांगेल मध्ये तर नाव पण ठेवायचो, नाव फिरवायचो, नाव ठेवायचो. पण आता सध्या आजारी होता म्हणून आम्ही जमूनच गाड्या करतो. अजून पण त्याला दम्याचा जरा प्रॉब्लेम झाला होता, सर्दी मुलं. कुठून घेतला मेहरबान? मेहरबान माझा मित्र आहे नाशिकचा, ब्राह्मणीचा, अमोल वने म्हणून. चांगले आपल्या
कर्जतमध्ये 2-3 बैलं आली त्याची, सर्व नंबरमध्येच पळतात. आता वजीर 916 तो पण आता 1 नंबरच्या खेळात खेळतोय. त्याच्यानंतर माझेच मित्र आहेत फुरसुंगीला पुण्यात, त्या काकांनी संदीप काका म्हणून, त्याही घेतलेला मोठा वजीर आणि हा 3 नंबर वजीर. आता चौथा वासरू त्याच्याकडे परत आहे. चाललंय आता बघू कसं काय. लगेच तर तो देणार नाही आता, पण बघू नंतर. बघा मित्रांनो, खूप चांगलं असं दादांनी सांगितलेलं आहे. दादा आता नाशिकमधली सर्वच बैल टॉपमध्ये पळतात. आत्ताच पुसेगाव हिंदकेसरीमध्ये सुद्धा 4 महादेवाचे नंदी फायनलमध्ये राहिले नाशिकमधले. काय सांगाल? काय नाही, तिकडे मेहनत असते बैलांच्यावर, बाकी त्यांची सराव सारखा चालू असतो, त्यामुळे त्यांचा होतो बरोबर. आज सहकारी सुद्धा सोबत आहेत. काय सांगाल त्यांच्याबद्दल? काय नाही, आमची सगळी वासरं घरचीच आहेत चारही पण. आता हा रितेशचा बैल आहे, त्याचा दुसरा एक चांगला नंबर मधला बैल आहे लक्षा म्हणून. आता परवा दिवशी पळाला जेलरमध्ये, चांगली गाडी झाली. आता घरी आला ना, त्याला पण प्रॉब्लेम झाला, शेपीचा प्रॉब्लेम झाला आणि पहिली गाडी झाली तेव्हा त्याला तंपी झाली. म्हणजे तो संघर्षच करतोय आता. तसाच याचा पण चालू होता, पण आता ठीक आहे व्यवस्थित आहे. अजून प्रॉब्लेम आहेच वासराला. वासरू कधी नाराज करतच नाही, त्याची तब्येत कशी पण असू दे, पण आम्ही काळजी पण घेतो त्याची. बघा मित्रांनो, खूप चांगलं दादांनी सांगितलेले आणि सहकारी सुद्धा सोबत आहेत. त्यांना सुद्धा विचारूया. दादा काय सांगाल? नाव सांगा. कारण की मेहरबान असं आम्हाला कधीच खाली पाडून नाही दिलं. मेहरबाननी एवढ्या गुलाल झाले तर कधीच बैलांनी आम्हाला मान खाली नाही घातली ना, मोठ्या मोठ्या गाड्या मारल्या त्यांनीच. बघा मित्रांनो, छोटा सहकारी सुद्धा खूप चांगला बोलत आहे. अजून एक सहकारी सोबत आहे. दादा काय वाटतं आज शर्यत क्षेत्रामध्ये कसा आनंद वाटतोय? आनंद वाटायला शर्यत चांगली आली. आज गुलालाचा आनंद घेणार का? हो, गुलाल घेतलाय आम्ही, आनंद पण झाला खूप. बघा अजून सहकारी त्यांना सुद्धा विचारा. दादा काय सांगाल आजच्या गुलालाबद्दल? तुम्ही तर सोबतच नेहमी असता. आज चांगलं वाटलं जरा. बैल मस्त पळाला आमचा. बैल कसं माहिती आहे का, आता बैल थोडा दिवस आजारी होता आमचा पण, त्याच्यामुळे आम्ही पण काढला नव्हता 2-3 अड्डे, त्याचा आज काढला. बघा दादांनी खूप चांगलं सांगितले. दादा आज सहकारी सुद्धा आहे. दादा नाव सांगा तुमचं. माझं नाव भावेश करमर आहे. अचानक मला शर्तींचा म्हणजे विषय असा आला की मी कधी कुठल्या अड्ड्यात येत नव्हतं, काय नव्हतं. पण आपला लुक्का भाई आता सध्या आपल्याला कधी नाराज करत नाही, मग प्रत्येक शर्यतीमध्ये यावं लागतं. मजा येते शर्यतींमध्ये. बघा छोटा पॅक आणि मोठा धमाका करून दाखवला. 100% छोटा भाग आणि मोठा धमाकाचा आमचा लुक आहे आणि यापुढे चांगलंच नाव कमवणार आमचा तो. कसं वाटतंय आज अंजपच्या मैदानामध्ये लवकरच गुलाल प्राप्त झाले आणि पायरा सुद्धा खूप छान दिसतोय. काय सांगाल? सहकारी म्हणजे आमचे रुपेश एकदम मित्रच आहेत, जवळचेच आहेत. त्यामुळे काल रात्रीच आमचा पायरा झाला, नियोजनाचा चांगला जमवला आणि गुलाल देखील घेतला. ठीक आहे, बोला. नाही नाही सर. बघा मित्रांनो, खूप चांगलं असं सांगितलं आणि मालक सुद्धा सोबत आहेत. त्यांना सुद्धा विचारा. दादा आज अंजपचं मैदान आहे, खूप चांगलं असं नियोजन झालेलं आहे. काय सांगाल आज नियोजनाबद्दल, कमिटीबद्दल? आज अंजप मैदान हा सर्वात फेमसच आहे आणि त्यांचा म्हणजे जे सगळे ते त्यांचे मंडळ आहे ते सर्व काळजी घेतात आणि म्हणजे असा काय चर्चेत हा मैदान आहे अंजप म्हणून सर्व भरपूरच. आता आज 250 गाडी आलेली आहे, 250 ते 300 गाडी आलेली आहे आणि कमीत कमी गाडी 6 वेळपर्यंत शर्ती चालूच असतात आणि सर्व मोठ्या मोठ्या शर्ती होतात. अंजप हा मैदान फेमस आहे, कमिटी पण चांगली आहे, निर्णय पण चांगला आहे, म्हणून आम्हाला अंजप हा मैदान आवडतो. आज छोटा पॅक मोठा धमाका करून दाखवला लुक्काने. काय सांगाल त्याच्याबद्दल? 100% मी बोललोच होतो. मी आज स्टेटस लावून टाकला होता आज मी मोठा धमाका देणार आणि म्हणून लवकरच असं नियोजन केलं का आज लवकर गाडी केली आणि आज म्हणजे असा मोठा धमाका केला आणि चांगली गाडी होती, पळणारी गाडी आहे. किनवली मुरबाड म्हणजे ॲक्च्युली त्यांचा नावात बैल येते, चांगली गाडी पळते. बघा मित्रांनो, खूप चांगलं असं दादाने सांगितलेलं आहे. दादा आता आपले मुरबाड भागातील तर मैदानं सध्या बंदच आहेत आणि कर्जत भागामधले मैदानं चालू आहेत. तर काय संदेश द्याल? आज बरेचसे प्रॉब्लेम येतात शर्यत क्षेत्रामध्ये. आज कर्जत हा तालुका आहे, तो शर्यतीमध्ये तर सर्वात फेमसच आहे. कर्जत झाला, पनवेल झाला, म्हणजे आपला रायगड जिल्हा सर्व कर्जतमध्ये भरपूरच शर्यती होतात आणि सर्व मोठे मोठे बैल आहेत. आज दीपकदादा सावंत झाले, मोठे मोठे शर्यतीवाले आहेत. ॲक्च्युली म्हणजे टॉपची बैल आहेत सर्व कर्जतमध्ये
आणि सर्व गाडा मालक प्रेमी आहेत, सगळे हौशी आहेत, कधी भांडणार नाही काय नाही. म्हणून आज कर्जत तालुक्यात आपला कर्जत तालुका शर्यतीमध्ये सर्वात फेमस आहे.